काय दिले बघा, a ray of light suffers total internal reflection from glass to air surface as shown in figure. Glass to air surface, the angle of reflection is 45 degree. Angle of reflection is 45 degree. Refractive index of material is n, then sin 45 व्हॅल्यू दिली आणि n ची व्हॅल्यू फाइंड करायला सांगितली. कसं सॉल्व्ह करणार सांग. ह्यातलं डेन्सर मीडियम ग्लास आहे आणि ह्याचा आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फाइंड करायचा आहे. बरोबर. हा बघा, लक्ष द्या. असा प्रिझम आहे, मी ग्लास आहे. इथं काय होतंय की एअर वरून ग्लास मध्ये गेली. ओके, एअर मधून ग्लास मध्ये गेली, मग ग्लास मधून परत एअर मध्ये जायला पाहिजे. इज इट राईट? तर इथं हे नॉर्मल दाखवलंय, परपेंडिक्युलर. मग क्रिटिकल अँगलच्या वेळी काय होणार? आयसीच्या वेळी काय होणार? अशी लाईट इकडे जाणार. बरोबर आहे की नाही? ऑप्शन ए नंबर किती आहे? 60. बरोबर. लाईट आहे सर. मग आपल्याला फाइंड करायचंय काय? एन फक्त. मग आयसीच्या वेळी ची टोटल रिफ्लेक्ट होते आणि 45 डिग्री त्यांनी अँगल दिलाय रिफ्लेक्शनचा. तोच अँगल इथं असतोय, आय रिफ्लेक्शन आहे ना. मग आय एन हा लक्षात येते का बघा, प्रॉब्लेम मधला हा अँगल ऑफ इन्सिडन्स आहे आय, आणि हा अँगल ऑफ रिफ्लेक्शन आहे 45. बरोबर. आणि मी जे दाखवलं हे आयसी दाखवलं, त्यावेळी ती रिफ्लेक्ट अलॉंग द सरफेस 90 डिग्रीला गेलं, 90 डिग्री टू. बरोबर आहे. मग आय आणि आयसी मध्ये रिलेशन काय? कुठला अँगल मोठा पाहिजे? कुठला अँगल मोठा पाहिजे? तर थेरी कशी आहे, जर लाईट आयसी पेक्षा हा आय मोठा पाहिजे, कम्पेअर टू आयसी आय काय पाहिजे? मोठा पाहिजे, तर ती इनसाइड जाणार. लेस असेल तर पुढं बाहेर जाणार, एअरमध्ये रिफ्रॅक्ट होणार. त्याच मीडियम मध्ये येण्यासाठी आय मस्ट लेस दॅन आयसी, म्हणजे साइन आय मस्ट लेस देन व्हॉट? साइन आयसी. अंडरस्टूड? इज इट क्लिअर? आता साइन आयसी म्हणजे किती? 1/n refractive index of that material. And sin I किती? आय दिलंय 45 डिग्री. काल सगळ्यांना फक्त मी रिलेशन लिहिलं आणि व्हॅल्यू लिहित गेलो. हा, मग साइन 1/45 म्हणजे काय? 1/√2 is 1/n, and therefore as n is greater than what? Nothing but which option? That's A option. Okay, understood? Is it clear? तर ह्यातला इम्पॉर्टंट पार्ट कुठला? एक मिनिट परत एकदा बघा, इम्पॉर्टंट ह्यातला पार्ट कुठला?
जो अँगल आहे तो आयसी नाही आहे, हा आयसी आहे. आणि हे अँगलचं मी सिम्बॉल ड्रॉ केले काय. हा जो आहे अँगल दिलेला हा आयसी पेक्षा जास्तच पाहिजे, तरच इंटरनल रिफ्लेक्ट होणार. मग साईन आयसीची व्हॅल्यू पुट केली, फक्त एन आलं आणि साईन 41/√2 दिलंय, त्यामुळे आन्सर √2 असणार. हे तर डायरेक्टली शक्य होतं. ए, इज इट क्लिअर?